तर आता गाईचं आता आपण देवळाजवळ आलेले आहेत. आता देवळातून मान निघेल जुन्या देवळात जायला. तर तुम्हाला दाखवतो काय कसं असते. आता आपण पहिल्या सगळ्यात पहिले देवळाजवळ आलो आणि आता वरती जाऊ. तर चला. तर मी आता देवळात आलेलो आहे आणि म्हणजे तो देवीला मान न्यायचा असतं ना जुन्या देवळाजवळ, त्याच्यात सगळी तयारी चालू आहे. ती तुम्हाला दाखवतो. मग थोड्या वेळेतच मान चालू होईल. म्हणजे काय कसं करायचं ते तुम्हाला दिसेलच या व्हिडिओमध्ये. आणि मग ते सगळं झालं का मग जुन्या देवळात मान घेऊन जाऊ. तिथं पण तुम्हाला दाखवतो काय कशी करतात. आणि म्हणजे आता देवळात लायटिंग पण झालेली आहे, म्हणजे काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि तो डायरेक्ट मग आपण मान घेऊन जाताना भेटू. कुटुंब जाऊ. आणि आता म्हणजे उद्या आमची पालखी निघते ना देवीची, ती इथं बाहेर तर सजवतात. तुम्हाला तिथं सजवतात, ते तुम्हाला मी दाखवणार नाही. ते डायरेक्ट उद्याच दाखवेल. तर आता दाखवली तर तुम्हाला उद्याचं समजणार नाही ना काय म्हणजे हे करतात. तरी वाटलं तर थोडी दाखवतो तुम्हाला. आणि देवळात गाभरेलो म्हणजे फुलांची अशी तयारी चाललेली आहे, तुम्हाला दाखवतो. तर आता बघत राहा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, दाखवतो तुम्हाला. तर बघा. पण जयेश बघता माझा ब्लॉग.
मान बिन देऊन आम्ही आता घरी चाललेलो आहेत आणि डायरेक्ट आता म्हणजे देवला लायटिंग मिटिंग सगळी झालेली मस्त इंडिया यंदा एकदम भारी असे म्हणजे लायटिंग केलेली आहे. काय काय लय पालणी लय आली पालणी आता तुम्हाला दिसणार नाही का लष्करचे. अरे पण यो व्लॉग आपण लेट टाकू ना येवाचं ना आम्ही धावले इंस्टा स्टोरी ठेवलेली ठाकूर हर्ष ब्लॉग याचे चॅनलला सबस्क्राइब नका करू. काय रे भाई चिटिंग करते यो चिटिंग करताय तू. यंदा पण देवळाला लाइटिंग पण अशी एकदम भारी केली आहे आणि पुढं गेट पण एकदम असं भारी केलं आहे. म्हणजे बोलायला आम्ही काहीतरी वेगळाच केलं काहीतरी एकदम भारी वाटते असा. तुम्ही येशील ना तर तुम्हाला असं एकदम भारी वाटेल. तर आता आपण भेटू डायरेक्ट उद्या सकाळी उद्या सकाळी भेटू आपण देवीचा अंग निघताना. हा डायरेक्ट आता उद्या सकाळी देवीचा अंग निघताना तर डायरेक्ट भेटू उद्या सकाळी. तर आताला गुड नाईट, हॅव अ स्वीट ड्रीम. ओके देन बाय. तर गुड मॉर्निंग गाईज. काय तुम्ही बघितलं असे काल तुम्ही तसं बघितलास की देवळातून जुने देवळात आम्ही मान नेला आणि मान देऊन आम्ही घरी आलो आणि झोपलो. आणि आता सकाळचा आता यो दुसरा दिवस आणि आता मेन म्हणजे तो हा क्षण आहे ना. यो क्षण म्हणजे आमचे अख्खे जसकारसाठी एकदम आनंदाचा सण असते यो क्षण. कारण की या दिवसाची अख्खा जसकार गाव आतुरतेने वाट बघत असते. कारण की आईचा अंग असते ना तो ऑफिसमधून देवळात आणण्यात येते 3 दिवसासाठी. आणि पहिल्या दिवशी जत्रा, दुसऱ्या दिवशी पालखीला म्हणजे कसं माहिती 10 वाजता देवीचा अंग काढतात, तो अख्ख्या गावात फिरवतात आणि तिसऱ्या दिवशी रात्री 8 ते 9 पर्यंत देवीचा अंग देवळात पोचतो आणि मग परत देवीचा अंग काढतात ऑफिसमध्ये नेण्यासाठी. तर तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल या व्लॉगमध्ये. आजचा आपला यो पहिला दिवस चालू आहे इथे आणि मग आता आपण डायरेक्ट जाऊ ऑफिस जवळ. तर सगळ्यात पहिला जाऊ आपण भाईच्याकडे. तर भेटूया तिथेच. तर चला. तर आता जस्ट मी भाईकडे आलो आहे भाईला उठवायला आणि भाई उठलेला होता माझ्या आधी. आणि आता बाईकडे आलं. बाईने अजून कुर्ता नाही घातला. बाईने अजून कुर्ता हाफ पॅन्ट काय घेतोय असू दे. टी शर्ट बघा. टी शर्ट ही डिझाईन बाय HT Edits. बाकी छापले त्याने पण डिझाईन तर भारी वाटते. टी शर्ट पाठी आता नाही घातलं मी नंतर बघा. बाईचा अजून कुर्ता नाही भाई. कुर्ता आता मावशीचा कुर्ता न झालेला आहे. चालत जाऊ का गाडो घेते का घे चल. आता आम्ही निघालेलो आहे. किती वाजलं 6 वाजलं. आता लेट झालं आहे मला तरी बघू. पण गेले 6:30 निघलेला ना. 6:30 निघेल रे. पण जागा भेटली पाहिजे का नाही. जागा भेटली पाहिजे का नाही. अरे लोक काय करतात स्नॅप करा. काय स्नॅप पाहिजे भाई त्यांना. भाईने बोला नको पहिला स्नॅप करायला देतात. तिथं तिथं गाभरेनू देवला मी 2 चष्मा घेतले. अरे भाई 2 चष्मा घेतले मी. एक काली आहे आणि एक ब्ल्यू आहे. गाभरेनू असं स्नॅप करत ना असं. ते मी ऑफिस कधीच नाही बघितलं. आतमधून तू लेट आला. आतमध्ये काय नाही भाई. लेट नव्हतो आलो मी. नाही तू होता पण गेल्या वर्षी नाही. त्याच्या गेल्या वर्षी मिस झालता मला. एक रूम दोन रूम असतात 2. त्याच्या दुसऱ्या रूमात देवीचा अंग असते. चला फटाफट चला धावा. झोपेतून माझं चेहरा तसंच वाटतं सकाळ चल. आता कोण लेट करते नुसतं लेट. काय वाजली विसरलेलं भाई. काय
माना बोला तर घड्याला घाला 2 मिनिटं, सॉरी बुट्टा घाला 2 मिनिटं लागतात. आता ह्यानी लेट केला. हा 5 सेकंड काय लागतात. चल अरे हातूस
आता आम्ही सांगितलेलं पावडर टाका. टाकली किती टाकली? परत घरी आलो म्हणजे बुटा चेंज करण्यासाठी मी नवीन बुटा घालून आलो आणि मागली म्हणून मी आता परत घरी चाललोय तर आता चेंज करण्यासाठी. घरी लगेच 2 मिनिटं लगेच चेंज करून डायरेक्ट पालखीन भेटू तुम्हाला. चेंज मग बुटा चेंज करायला झालो ना. हा लगेच भेटू तुम्हाला 2 मिनिटं पालखी जाईल तर कंटिन्यू राहा. तर तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स बघा. आता तुम्हाला डॉली दाखवते, डॉलीचे चेहरा दाखवते म्हणजे अशी गुल्लाराव मागले ना. ए बा मी पाठशी अख्खा मागलोय, समोरशी काहीच नाही. हा ही पहिल्यांदा सकाळी आहे पहिल्यांदा. अच्छा अच्छा भूक लागली भूक लागली. तर काहीच आम्ही फक्त सँडल बदलायला आलतो तर इथं फोटो सेक्शन चालू झालेलं आहे. दाखवतो तुम्हाला. फोटो सेक्शन फोटो शूटिंग एकच आहे. ए फोटो फोटो काढ फोटो काढ. फोटो काढतात. ए भाई काय कर रहा है. सैंडल घातली बुटा बदलली. क्या जाता है हा आपका काय जाता है बघू शकता फोटो काढताय. आपको क्यूट तर आता आम्ही चाललेलो आहेत मंदिरात जाऊ वापस. पालखी आहे तिथे. यावेळी टाइमपास केला मी. रेडी बेडी झालतो. ए टाइमपास तुम्ही केला. मी बुटा घालून सँडल बिंडा घालून आलो. हे फोटो काढता मी बँडचा काम फास्ट. आज आली पालखी. चला घरी मी नाही आणला पण टाइमपास केला तुम्ही ना. आता डायरेक्ट जा पालखी जाऊन. बघू शकता कंची वाकडे ताकडे चष्मा आणले. फोटोशूट करून बच्चाचा मी फोटोशूट केला आणि बच्चा सांगते का आमचा फोटोशूट. ए तुमचं फोटोशूट झालं. बच्चाचं फोटो काढून असं झालं आणि आता माझ्यावर नाव टाकतो. नाही यावेळी काढलं. ए तुम्ही काढलं. आधी आम्ही गेलो तर फक्त व्हिडिओ काढत होतो. तर आता आम्ही जाऊ आणि नाचतो. तर पालखी आता देवळाजवळ आलेली आहे. मी घरी मोबाईल गेला तो मोबाईल ठेवलेला घरी. तर आता पालखी देवळाजवळ आली तुम्हाला दाखवतो. आता मी चालू आहे तिथंच. मग पण पालखीनं होतो तर पप्पा आलं तर मोबाईल घ्यायला आलो मी. आता जाऊ पण डायरेक्ट भेटू पालखीजवळ. पालखी आता आपल्या समोर तुम्हाला दाखवतो. बघा आता दाखवतो मला.
देवलात पालखी पोचली, आरती बिरती झाली आणि आता घरी चाललो. डायरेक्ट दुपारी भेटू तुम्हाला. नवस घेऊन येतो तेव्हा भेटू डायरेक्ट. यो ब्लॉग अख्ख्या रात्रीपर्यंत असेल. पार्ट 1 पार्ट 2 काही नाही करणार मी आता. डायरेक्ट आता भेटू दुपारी जेवून बिवून.